मी रोज विचार करतो की तुमची नाटकं आज बंद होतील, उद्या बंद होतील, पण तुम्ही रोज मला तोंडावर पाडता. एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमचं वागणं बदललं नाहीत तर मी आत्ताच्या आत्ता विदार साहेबांना फोन करून सांगणार आहे की तुमच्या पुढे जे काही घडलं तो फक्त दिखावा होता. ते फक्त माझ्या घरच्यांनी केलेलं नाटक होतं. सिद्धू, तू आमच्याच पोटचा पोरगा आहेस ना, मग तुला लाज कशी वाटत नाही की बापाच्या तोंडचा घास हिसकावून घ्यायची भाषा करतोस? आणि काय रे सिद्धू, कुणाला धमकी देतोयस? मला? या सुलक्षणा सर्जराव गाडे पाटीलला धमकी देतोयस? काय करतोयस तू? अरे नको ना भांडूस, पडतं घे कधीतरी. आजी आहे ना तुझी, मग कधीतरी झुकतं माप घे. अगं आई, मी एकदा काय 1000 वेळा झुकायला तयार आजी समोर, पण ती तिच्या पुढे नाही, तिच्या खोटारडापणा पुढे, तिच्या अहंकारापुढे आणि भावना मॅडमच्या अन्याय पुढे झुकायला सांगते, आणि ते मला मान्य नाहीये. सिद्धू, काय बोलतेस तू? सिद्धिराज, तुम्ही आता एक शब्दही बोलू नका. अहो काय बोलताय तुम्ही? आता एवढा मोठा विश्वासघात केला त्यांनी आपला, तुमच्या समोर सांगूनपणाचं खोटं नाटक केलं, आणि तुम्ही का हो, तरीही मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही शांत राहा. हे बघा, तुम्ही मला वचन दिलं की घरचे जे सांगतील ते तुम्ही सगळं ऐकणार आहात, आणि तुम्हाला आता मला दिलेलं वचन पाळावं लागेल. मॅडम, पण तुम्हाला आता वाटत नाही की तुम्ही चुकीची बाजू घेताय? ते नाही सिद्धिराज, मी चुकीची बाजू नाही घेते. मी फक्त तुम्हाला तुमच्या वडिलांची बाजू घ्या इतकंच सांगते. आणि हो, बरोबर आहे त्यांचं. घरात कुठलीही परकी व्यक्ती आलेली असताना आपल्या घरातली भांडणं अशी चव्हाट्यावर आणणं, लोकांसमोर दिसणं, हे चांगलं नाही. असं नाही करायला पाहिजे. आणि मला माझ्या घरच्यांनी नेहमी हेच सांगितलंय की आपल्या घरातले वाद हे आपल्या घरातच राहायला हवे. उगाच इतर लोकांसमोर त्याचं प्रदर्शन नाही करायचं. कधी 4 लोकात त्याची वाच्यताही नाही झाली पाहिजे, आणि तेच योग्य आहे.